हे सगळं घडतंय तेव्हा या सगळ्या सामाजिक प्रश्नाचा परिणाम आता जी पिढी घडतीये त्या पिढीवर सुद्धा होणार आहे. ती पिढी याला परसिव्ह कसं करतीये, ती काय घेतीये या सगळ्यातनं, मला ते जाणून घ्यायचंय. जे घडलं आता, तुम्ही तरुणी आहात, मग या सगळ्याकडे कसं पाहता? जी आज घटना घडली ती खरंच मनाला हेलावून टाकणारी घटना होती. वैष्णवी ताईनंतरची ही घटना आणि अशा अनेक वैष्णवी आहेत ज्या रोज डोमेस्टिक व्हायलन्स असेल, डावरी असेल, या सगळ्या गोष्टीला सामोरं जात आहेत. पण मला इतकंच ह्या महिलांना, मुलींना आव्हान करावं वाटेल की तुम्ही कायद्याबाबतीत म्हणजे कायद्याबाबतीत माहिती घ्या. कायद्याची जनजागृती होणं ही महत्वाचं आज मुद्दा आहे. त्यामुळे बाहेर या, लढा आणि घरच्यांना सांगा. घरचे साथ देत असेल स्वतःसाठी उभं राहा. आज जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहणार नसाल तर तुमच्यासाठी उभं राहणार कुणी नाहीये. त्यामुळे तुम्ही स्वतः या, एक इंडिपेंडंट वुमेन म्हणून तुम्ही बाहेर या. आज ताई इतकी शिक्षित ताई होती, पण मला आज असा प्रश्न उपस्थित राहतोय की ती शिक्षित असून जर ती इतक्या टोकाचं पाऊल उचलत असेल तर आज अशा कितीतरी अशिक्षित किंवा कमी शिक्षित महिला आहेत, त्यांचा मग आता काय होईल असा प्रश्न सुद्धा आज आपल्याला उभा राहतोय. मला ताईच्या मुद्द्यामध्येच काही ऍड करावंसं वाटतं. एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून कायद्यामध्ये एक टर्मिनॉलॉजी आहे की इग्नोरन्स ऑफ लॉ नॉन एक्सक्युजेड. म्हणजे काय, ज्यावेळेस एखादा गुन्हेगार असतो त्याला जर कायदा माहित नाहीये तर तो म्हणू शकत नाही की मला कायदा माहित नाहीये. अहो, पण ज्या व्यक्तीवरती गुन्हा घडलाय, ज्याच्यावरती अत्याचार झालाय, जो विक्टीम आहे, त्या व्यक्तीलाच कायदा जर माहित नसेल तर याची जबाबदारी कोणाची? म्हणजे याचं अवेअरनेस करायची खूप गरज आहे. तुम्हाला सगळे कायदे आहेत, पण त्या कायद्यावरती इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन गरजेचं आहे, जेणेकरून ह्या गोष्टी कुठेतरी थांबतील. ठीक आहे. संसार जपणं आणि तो टिकवणं ही जबाबदारी मुलीचीच आहे आणि ते तिनं जपलंच पाहिजे. याच्यासाठीचा सामाजिक दबाव सुद्धा याला कारणीभूत आहे का? ऑफकोर्स आहे. कारण जी जबाबदारी असते, जे नातं असतं ते नवऱ्या बायकोंचं एकत्रितपणाने असतं. पण जे नवऱ्याचे म्हणजे आई वडील असतील, सासरकडची जी मंडळी असतील, ती लग्न करताना म्हणतात की आमच्या मुलीप्रमाणे आम्ही तिला वाढवू, आमच्या घरात काय मुली नाहीयेत का. पण जेव्हा ती लग्न करून येते तेव्हा त्यांच्या मुली आणि आपली सून ह्याच्यामध्ये कुठेतरी फरक हा जाणवतोच. काही काम म्हणा किंवा घराबाहेर पडणं, त्यांचं शिक्षण, या सगळ्या गोष्टी कुठेतरी जाणवतातच की आपली सून घराबाहेर पडणं म्हणजे नाही, समाज काय म्हणेल, ती कमवतीये, मग नवऱ्याला कुठेतरी तो कमीपणा जाणवणार की आपली बायको कमवते, आपण कमवत नाहीये. हा कुठेतरी कमीपणा असतो. पण आपल्या मुलीला देताना आपण किती विचार करतो की नाही, तिला आज मोठ्या घरातच दिली पाहिजे, सुशिक्षित घरात दिली पाहिजे. मग तुम्ही म्हणजे समाज जसा म्हणतो की मुलीचा संसार मोडायला नको, तिला समाज काय म्हणेल, ती जर आपल्याकडे, उलट माहेरच्या लोकांनी आज प्रत्येक संसार करणाऱ्या मुलीला हे सांगितलं पाहिजे की बाई, तुझ्या सासरी तुला काही छळ होत असेल, तुला काही त्रास होत असेल तर तू हक्काने, तुझ्या माहेरचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे आहेत, तू हक्काने कधी ये, तुझ्या लढ्यात प्रत्येक वेळेला आम्ही तुझ्या सोबत आहोत. हे माहेरकडच्यांनी, म्हणजे प्रत्येक जी मुलगी संसार करते तिच्या आई वडिलांनी हे तिला सांगितलं पाहिजे. माझा एक प्रश्न आहे, म्हणजे आता बऱ्याच लोकांनी वैष्णवी हगवण्याचं नाव घेतलं. ते प्रकरण 6 महिन्यापूर्वी झालेलं. मधल्या काळात आपण सगळे विसरून गेलेलो होते. म्हणजे दीप्ती चौधरी झाली, परत ते वर आलं, परत 2-4 दिवस ही चर्चा होईल, परत सगळे विसरून जातील. हे एक समाज म्हणून आपलं पण अपयश असं मला वैयक्तिकरित्या वाटतं की आपण दरवेळी काहीतरी होण्याची वाट नाही पाहू शकत जुन्या गोष्टी काढायला. आपण म्हणतोय की कायद्याबद्दल अवेअरनेस नाही. तिच्या घरात तिची सासू सरपंच होती हो, जी माणसं सिस्टीम मध्येच, तेच जर आज असं करत असतील तर तुम्ही विश्वास कोणावर ठेवणार? अगदी खरं. जी माणसं सिस्टीम मध्ये आहे, म्हणजे स्वतः सरपंच, सासूबाई सरपंच आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, समाजात वावरतायत, लोकांना जाऊन त्या मतं मागत असतील आणि कदाचित लोकांना मतं मागत असताना त्यांना सामाजिक प्रतिष्ठा, मग आपलं काय होईल याची भीती नाहीये. या प्रकरणात किंवा आधीच्याही प्रकरणांमध्ये अशा स्वरूपाच्या गोष्टी आहेत. म्हणजे काही ठिकाणी पैशांची मागणी केली जाते, काही ठिकाणी मुलांचा. आता मुलांचा जो विषय आहे, खरं तर त्या मुलांनी आत्महत्या केली पाहिजे, कारण XY क्रोमोसोमचा जो मूळचा मुद्दा आहे, पुरुष जबाबदार असतो पुरुषाला जन्म घालायचं की नाही. बाई फक्त मुलगी, तिला वाटतं ते कॅरी ऑफ फॉरवर्ड करणार त्या गोष्टीचा. नवऱ्यात प्रॉब्लेम होता, दोष त्याने मात्र मुलीला दिला जातो. त्याने आत्महत्या करायला पाहिजे होती किंवा त्याला मारायला पाहिजे होतं. दुसरा मुद्दा, सर्वात महत्वाचा विषय ह्याच्यात जेवढे दोघांचे आई वडील जबाबदार आहेत तेवढाच महिला आयोग जबाबदार आहे. आणि मी आपल्या माध्यमातून पहिलं सांगतो, इथं महिला आयोग कसा काय जवळ? ह्याच्यात राजकारण करायचं नाही, परंतु महिला आयोग एकट्या व्यक्ती सांभाळत आहेत, त्यात कोणी सदस्य नाहीये, काय नाही. तर मी दादांना पहिलं विनंती करतो की दादांनी महिला आयोगाचा राजीनामा घ्यावा. त्या रुपाली चाकणकरांना ही कुठलीही गोष्ट हँडल करता येत नाहीये. मी आज सामान्य नागरिक पुण्यातला व्यक्ती म्हणून बोलतो. महिला आयोगावर तिच्या अध्यक्षा म्हणून बसलेल्या त्या ऑलरेडी एका पक्षाच्या प्रवक्ता आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत. असं सगळं असताना जर तुम्हाला तुमचा कार्यभाग झेपत नसेल तर त्यांनी त्याचा राजीनामा द्यावा. मुळात महिला आयोगाच्या अध्यक्षांबरोबर
5 सदस्य असतात, ते 5 सदस्य आहेत कुठं, याचं उत्तर आम्हाला दिलं पाहिजे. ते 5 हा. सदस्य कुठे दिसत एक नाहीये. मिनिट. मुळामध्ये अध्यक्ष तर एक लक्षात घ्या, महिला आयोग हा पक्षावरचा जरी व्यक्ती असला तरी आयोगाच्या अध्यक्षपदावर गेल्यावर तो कोणत्या पक्षाचा नसला पाहिजे. आणि जे काही मत प्रवक्त केलं ना त्यांना. ज्यांनी प्रवक्त केलेले, जी काय मागणी आहे ही यांची कायद्याने योग्य आहे. राज्य महिला आयोगावर हे हुंडाबळीसारखे किंवा आत्महत्या होणाऱ्या महिलांच्या थांबल्याच गेल्या पाहिजे. हा जरी विषय असला तरी मी मेन मुद्द्यावर येते. इथे जेवढे सगळे आलेत ना, त्यांनी आज शपथ घ्यायची की आपल्या घरातली महिला, आपल्या घरातली मुलगी ही जीवानीशी जाणार नाही, ही जबाबदारी मी इथनं घेऊन जाणार आहे. जेव्हा ती सुरुवात आपल्यापासून करताल, कायद्याच्या खरंच सांगते कायदे आहेत, आम्ही इम्प्लिमेंट होतो. तुम्हाला दीप्ती चौधरीचा पुढचा विषय माहितीये का, की तिला मिळणारा प्रॉपर्टीतला हिस्सा त्या प्राध्यापक बाई आणि सरपंच बाई की तू तुझा हिस्सा घेऊन ये, तिला जे मिळणार आहे ते तिला मिळणार आहे, तुला कशाला हवा आहे. म्हणजे त्या सासरकडची जी सरपंच बाई आहे तिच्या त्या प्रॉपर्टीवर हिचा अधिकार, म्हणजे यांचा सासरच्यांचा अधिकार आहे. तिला मिळणारा अधिकार आमच्या घरी घेऊन ये. काही समाजात कुठल्या जाती जमातीचं मी नाव घेणार नाही, समाजातल्या प्रत्येक गोरगरीब असू द्या, सर्व समाजातली जी व्यक्ती आहे, या लोकांना बाई म्हणजे लग्न करून आणायची उपभोगाची वस्तू आहे. माहेरी तिचे आई वडील तिला शिकवतात, का नाही आई वडील तिला कामाला जॉबला लावत किंवा स्वतःच्या पायावर सक्षम करत. तिला कोणी बोलणारं नसतं. आणि जेव्हा ती वैवाहिक जीवनामध्ये जाते आणि जेव्हा सासरकडनं हे प्रहार होतात ना, ती संपते हो. तिच्या मानसिक तोल जातो, तिला त्रास होतो. आणि त्या चौधरीच्या घरातल्यांच्या म्हणजे माहेरकडच्यांचे ते मला म्हणले, म्हणजे मी मगाशी पुढारीवर ऐकताना त्या म्हणल्या की तिचा संसार चांगला होईल अशा याने आम्ही तक्रार केली नाही. अहो तुम्ही एक तक्रार केली असती तर आज तुमची लेक जिवंत असती. एक मुद्दा राहिला, मागं जे आव्हान आपण केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन एक जपान मधली मुलगी पूजा ताडगे आणि अमेरिकेतला मुलगा याचं एक साधं रजिस्टर लग्न आम्ही पुण्यामध्ये मागच्याच 1.5 महिन्यापूर्वी लावलं. पण असाही पायंडा पडतोय आणि साधी लग्न आमदार होतं आहेत, त्यांनी 150 रुपयामध्ये लग्न केलं ते पण केलं. म्हणजे याचंही माध्यमं तेही स्वागत दाखवत आहेत. हा माध्यम तेही दाखवत आहेत. आणि त्यामुळं लग्नांमधल्या खर्चामध्ये बचत करून मुलीचं आर्थिक आयुष्य सक्षम करणं आणि सुदृढ करणं हे सुद्धा आता आईबाबांची जबाबदारी तयार झालेली. जे हुंड्यासाठी पैसे पण खर्च कायदेशीर करताना मला सांगा, कायदेशीर सांगा, मुलीचा आई वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा अधिकार असतो, तो वडिलांकडून मिळेल. पण त्या मुलीच्या संपत्तीवरती सासरच्यांचा अधिकार असतो. नाही. आपण सध्या संक्रमणावस्थेत आहोत. महिला आंदोलनांनी महिलांना पण माहेरच्या संपत्तीत हिस्सा हवा यासाठी आंदोलन केलं, पण समाजाने त्या संपत्तीच्या हिस्साचा वापर कसा करायचा यासाठी महिलांना अजून सक्षम केलेलं नाहीये. कायद्याच्या मर्यादा या आहेत की कायदे आहेत, कायद्याच्या अंमलबजावणी करतानाची यंत्रणा पण काम करते. आत्ताच्या या प्रकरणामध्ये गंभीर तरतुदी आहेत, त्या वापरल्या गेलेल्या आहेत. 3 वर्षांपासून 14 वर्षांपर्यंत शिक्षा मिळेल. आत्महत्येला प्रवृत्त केलं, मर्जीविरुद्ध गर्भपात घडवून आणला, यासाठी त्यांच्यावर कलमं लावलेली आहेत. मूळ मुद्दा येतो की याला आता पुरावे कुठून आणायचे. सासरच्या घरी अत्याचार होतात तेव्हा मुलींकडे पुरावे नसतात आणि आपण एक आत्महत्या झाली तर पुढे येतो, पण अशा एक रिपोर्ट झाली केस तर त्याच्या मागे 2 केसेस अनरिपोर्टेड जातात. त्यामुळे जर हिंसा व्हायला लागली तर तातडीनं रिपोर्टिंग करा, आत्महत्या होईपर्यंत थांबू नका, हे एक महत्वाचं. दुसरं म्हणजे सासरच्यांविरुद्ध कायदा वापरता येतो, तसाच माहेरच्यांविरुद्ध सुद्धा कायदा वापरता येतो. माहेरचे लोक सुद्धा छळ करतात तेव्हा कौटुंबिक हिंसाचारासारख्या कायद्याअंतर्गत मुली माहेरच्यांविरुद्ध न्याय मागू शकतात, हे पण मुलींना सांगितलं पाहिजे. अगदी वेळ कमी राहिला, सगळ्यांची एक कमेंट. मुळामध्ये ह्या सगळ्या चर्चेअंती एक मुद्दा जर लक्षामध्ये घेतला, अशा घटना घडल्यानंतर संसार चांगला झाला पाहिजे म्हणून हे केलं जातं. आजच्या काळामध्ये संसार चांगला झाला पाहिजे म्हणजे काय, मुलगा जन्माला घातला पाहिजे, बाहेर मुलगी किती शिकली तरी घरामध्ये आल्यावर पदर खोचून स्वयंपाकालाच लागली पाहिजे. ह्या ज्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत, म्हणजे शिकली पाहिजे, पण स्त्रीचे जे गृहकृत्य दक्ष आहेत ते तिने केलंच पाहिजे. ही मानसिकता बदलली पाहिजे. एक प्राध्यापिका म्हणजे 1 लाख रुपये कमवून जरी आणत तरी असेल तिने घरामध्ये चहा देऊन नवऱ्याला दिला पाहिजे. आज एक प्राध्यापिका म्हणून आपल्या अभ्यासक्रमामध्ये स्त्री पुरुष समानता हे अभ्यासक्रमाने घातलेला गाभा घटक आहे. तर मुलांनाही त्यांच्या जबाबदाऱ्या शिकवल्या पाहिजेत. बाळा, तू जरी स्त्रीला मदत केली कामात तरी तो कमीपणा नाहीये. पुरुषी मनगट आपण म्हणतो, स्त्रीचा सुद्धा मनगट पुरुष
पुरुषी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. हो नाही पुरुषी म्हणू नका, शक्तिशाली म्हणा. नाही मग मी तेच म्हणते, आपण माझं म्हणणं आहे की प्रत्येक महिलेच्या घरच्यांनी आई वडिलांनी बायोडाटामध्येच लिहायला हवं टीप, आपण जे लिहितो ना टीप, की आम्ही हुंडा देणार नाहीत, आम्ही आमची मुलगी विकायला ठेवलेली नाहीये, आमची मुलगी काही बाजारात नाहीये, आपण शिकवतो तर तिला विकत नाही. उलट आजच्या काळात बघितलं गेलं तर मुली कमी आहेत, मुलांना गरज आहे, पण आपण त्यांना का पैसे देतोय आपले, आणि त्यातल्या त्या नात्यांचा सौदा होतोय. हा विषय इतका गहन गंभीर आणि कदाचित महिला जर एका खोलीत बसून बोलायला लागल्या तर हुंदके देत देत बोलतील असा हा विषय आहे. पण किती वर्ष आणखीन महिलांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचंय. अटल बिहारी वाजपेयी इंदिराजींच्या फ्युनरल मध्ये म्हणाले, इस देश की सांसद ने 13 पंतप्रधान देखे और उनमें से अगर कोई एक पुरुष पंतप्रधान हुआ तो उसका नाम था श्रीमती इंदिरा गांधी. म्हणजे किती वेळा तिने स्वतःला सिद्ध करायचंय. आणि घरात पाहुणे आले की तुम्ही लगेच काय म्हणता, बेटा तू जाऊन पाणी आण आणि बाळा जा तू दुकानातून दूध आण. म्हणजे बाहेरचे व्यवहार तुम्ही पहिल्या दिवसापासून मुलाला शिकवताय आणि मुलीला किचनकडे पळवताय. किचन यायलाच पाहिजे, घरातलं सगळं यायलाच पाहिजे, त्याला विरोध नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण मुलींना दाबून ठेवू. वेगळी भेदभाव नको, दोघांना शिकवा, दोघांना शिकवा. येणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की ताईंनी जे बोलले आता की बायोडाटामध्ये आपल्याला लिहायला पाहिजे की आम्ही हुंडा देणार नाही असं स्पष्ट बोललं पाहिजे. पण खरं तर आपल्या घरातूनच त्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळायला पाहिजेत. आई वडिलांनी सांगायला पाहिजे की बाबा जिथे हुंडा दिला जातो तिथे मी माझी मुलगी देणार नाही. आणि खरं तर हुंडा घेणे किंवा देणे हे स्वाभिमानाची किंवा अभिमानाची गोष्ट नाहीये, मुळात ती दिलंच नाही पाहिजे. आपण जर म्हटलं की मला द्यायचं नाहीये तर त्या सगळ्या गोष्टी आपण घरातून जर सुरुवात केली तर ते बाहेरही नाही होणार. याच्यामध्ये होतं की समाजाचा जेव्हा आपण विचार करतो की नाही आपण समाजामध्ये तसं केलं जात नाही किंवा समाज पुढाकार घेत नाही, खरं तर घरातून जर आपण सुरुवात केली तर त्या गोष्टी समाजामध्ये घडल्या जातील. आणि मला असं वाटतं की आपण घरातून आपल्या मुलीला सगळ्या गोष्टी शिकवायला पाहिजेत. ह्याच्यावर सर एवढ्या आपण इतक्या वेळ जी चर्चा केली, इतक्या वेळ केलेल्या चर्चेतून एकच मला सांगायचं आहे, ह्याच्या उपाययोजनेवर आपण काम केलं पाहिजे. शालेय जीवनापासून तुम्हाला आपल्याला सांगितलं पाहिजे. या पुणे शहरामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाईचा जन्म झालेला आहे, त्यामुळे स्त्री शिकलेली आहे. तर प्रत्येक स्त्रीने अवेअरनेस करणं गरजेचं आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस करणं गरजेचं आहे. नाहीतर भविष्यात विवाह संस्था कोलमडीसीन अतिशय गंभीर अशा विवाह संस्था गुन्हेगारांना संपवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना गुन्हेगार बनवू नका. इथून पुढील काळामध्ये पुरुषांचे मोर्चे या ठिकाणी निघतील आणि यांना ठोका, यांचं एन्काउंटर करा. विवाह संस्था मोडली नाही पाहिजे सर, हे महत्वाचं आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा, अतिशय महत्वाचा. गर्भनिदान करणाऱ्या डॉक्टरवर काय कारवाई केली गेली. आणि एक महत्वाचा मुद्दा येतो. प्रत्येक वेळेस आपण काय मीडियाच्या माध्यमातून दाखवतो की कौटुंबिक वादातून एकाची आत्महत्या झाली, पण तो कौटुंबिक वादातून आत्महत्या होत नसती. तिचा त्या शारीरिक तिचा मानसिक छळ झालेला असतो. हा, तर त्याच्यामुळे हे दोन्ही गुन्हे वेगवेगळे आहेत. प्रत्येक वेळेस कौटुंबिक वाद म्हणणं चुकीचं आहे. हिंसेला हिंसेनी उत्तर कधीच देता येत नाही. हिंसा थांबवायची असेल तर मुलींना अहिंसात्मक पद्धतीनं प्रतिकार करायला शिकवूया आणि आपल्या मुलांना अहिंसक बनवूयात. एक मुद्दा सातत्यानं मांडला जातो, तो म्हणजे केवळ गर्भात मुलगी आहे आणि वंशाला दिवा मुलगा हवा म्हणून गर्भात तिला जर मारलं जात असेल तर ही किती दुर्दैवी बाब आहे की जिला 9 महिन्याचं सुद्धा आयुष्य दिलं जात नाहीये गर्भातलं. आणि तीच मुलगी जर तिला ते आयुष्य मिळालं तर 9 महिने अंतराळात राहू शकते. हे एका महिलेनं दाखवून दिलं, सुनीता विल्यम्स यांनी. आणि त्याच देशामध्ये आज तिला ते आयुष्य सुद्धा नाकारलं जातं. पुढे आज खरं तर जीव पैशापेक्षा म्हणजे पैसा मोठा झाला जीवापेक्षा आज असं म्हणायची वेळ आली आहे. कारण सगळीकडे पैसाच बघितला जातो. अरे जीव महत्वाचा आहे की नाही. एकदा मिळतो आयुष्यात माणसाला. आपले म्हणजे संसाररूपी गाडा आहे, त्याचे एक चाक आणि दुसरं चाक, त्याच्याशिवाय तो गाडा चालू शकत नाही. त्याला पैशाने तुम्ही मोजता हेच खूपच चुकीचं आहे, नाही का. जीवघेणी छळवणूक आहे. आता जे राजकीय लोक आहेत ते आजपर्यंत हुंडा आपलं हे कॉन्ट्रॅक्टचे पैसे कमवले, खंडण्या घेतल्या. आता हे इतके हे झालेत लाचार की आता हे आया बहिणींचे हुंडे घ्यायपर्यंत आले. आणि ह्यांना जर ह्यांच्यावरती हात फिरवण्याचं काम हे वरचे राजकीय नेते करतात. हे तुम्हालाही माहिती आहे, मला प्रतिष्ठा सुद्धा.
खोटी प्रतिष्ठा जी आता सध्या चालू आहे ना, आता मी तुम्हाला माझ्या घरातलं उदाहरण देतो. मी माझी नगरसेवक आहे. मी 300 लोकांमध्ये माझ्या मुलाचं लग्न 6 महिन्यापूर्वी केलं. मी खूप मोठ्या मोठ्या लोकांना बोलवू शकलो असतो, परंतु नाही, मी छोटा हॉल घेतला. मी 300 लोकांमध्ये माझ्या मुलाचं लग्न लावलं. मुलीच्यांना सांगितलं मी सगळा खर्च करतो. हो, खूप प्रतिष्ठा वाढली माझी प्रतिष्ठा वाढली. मला कित्येक लोकांनी फोन करून सांगितलंय की तू अतिशय चांगलं काम केलेलं आहे, छोट्या खाणी तू लग्न केलेलं आहे. ही प्रतिष्ठा खोटी आहे. तुम्ही समाजामध्ये राजकारणी लोक आहेत ना, ह्यांच्या समोर हे उदाहरण आहे की तुम्ही 10,000 लोक 15,000 लोक यायला पाहिजे. जेवणासाठी एवढे सगळे मोठे मोठे पदार्थ कशाला पाहिजेत तुम्हाला? इन्कम टॅक्स कुठे? मुलीच्या वडिलांकडून पैसा घ्यायचा आणि समाजात आपली प्रतिष्ठा म्हणून मिरवायचं. सगळेजण जे म्हणतायत की कायदा सुरक्षा सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण जेव्हा मुलीचे आई बापच त्यांना हुंडा देतायत त्यांच्यावर का कारवाई नाही होत? तुम्ही त्यांना पहिला फॉर्च्युनर देताय, 50 लाख देताय, सोनं देताय. थांबलं पाहिजे. हा, आणि जेव्हा प्रॉपर्टीमध्ये हे हिस्सा मागतायत ही हिंमत येते कुठून? तुम्ही पहिला दिलाय ना त्यांना तुकडा, म्हणून ती भूक वाढली आहे. तेव्हा खरं तर कुत्र्यासमोर आपण घास टाकला की तो खातो आणि त्याला अजून अजून हवं असतं. तशा अर्थानं खऱ्या अर्थानं माहेरची लोक सासरच्या लोकांपुढे देत जातात आणि त्यांचा भस्मासूर वाढत जातो. खरं बघायला गेलं जसं सासरच्या लोकांवरती गुन्हे दाखल केलेत ना, तसे माहेरच्या लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले पाहिजे. कारण तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीच्या मृत्यूला तेवढेच जबाबदार आहात. तुम्ही जर तिला हात दिला असतात, तुम्ही जर विश्वास दिला असतात, तिच्यात जर विश्वास भरला असता की तू जगू शकतेस, तू तुझ्या पायावर उभी राहू शकतेस, तर आज हा मृत्यू झाला नसता. डॉक्टरवर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्यांनी लिंग निदान केलंय त्याच्यावर. कारण का गर्भपात केला त्याच्यावर. सिस्टमचं फेल्युअर नक्कीच आहे, परंतु एथिक्स आणि मॉरल व्हॅल्यूज हा जो विषय आहे ना, हा याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप ताकदीने काम करणं गरजेचं आहे आणि ते खूप महत्वाचं आहे, ज्याला आपण खूप इग्नोर करतोय. तर त्यामुळे त्याच्यावर काम करणं खूप महत्वाचं आहे. हा एक मुद्दा आहे. आजची मुलगी हीच उद्याची आई आहे हे आपण कसं विसरतोय? मुलं काय झाडाला लागणार आहेत का उद्या तुमची? अगदी बरोबर आहे. साधी गोष्ट आहे ना. सगळ्यात महत्वाची गोष्ट की यंत्रणा, ज्या यंत्रणा काम करत नाहीत, म्हणजे पोलीस यंत्रणा असेल, ज्युडिशरीमध्ये सुद्धा रिफॉर्म झाले पाहिजे की तात्काळ काहीतरी त्याचं जस्टिस मिळालं पाहिजे. त्या अर्थाने काही गोष्टी झाल्या पाहिजेत. सामाजिक प्रबोधन असेल किंवा अनेक गोष्टी. कसं होतं की ज्यावेळेस आपण यंत्रणा मॅन्युप्युलेट करू शकतो असं कोणत्या तरी राजकीय लोकांना किंवा आहे ना जे धनदानकीय लोकांना वाटतं, तर ही गोष्ट पहिले ज्यावेळेस आहे ना सरकार किंवा कायदा सुव्यवस्थेच्या मार्फत ती थांबवली जाईल, त्यावेळेस अशा घटना घडणार नाहीत. कारण यंत्रणा जर कमकुवत असतील तर अशा घटना वारंवार घडतील. कारण यंत्रणा मजबूत झाल्या पाहिजेत आणि तितक्याच संवेदनशीलपणे त्यांनी त्याला रिप्लाय केला पाहिजे.